नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. खरंच या ताईंचे अनुभव ऐकून अश्रूंच्या धारा लागल्याशिवाय राहणार नाहीत खरंच. पण त्या अगोदर जर मी जेव्हा स्वामींची सेवा करायची तेव्हा माझ्यावरती मी जेवढी जास्त सेवा करेन तेवढे जास्त संकट माझ्यावरती यायचे, तेवढं जास्त अडचणी माझ्यासोबत म्हणजे इतक्या अडचणींमध्ये मी अडकलेली असायची की असं अक्षरशः माझी सेवा बघून माझे शेजारी पाजारी नातेवाईक असे म्हणायचे की तू एवढी स्वामी सेवा करतेस आणि तरीही तुझ्या मागचे संकट का हटत नाहीत, का जात नाहीत, मग तू नेहमी स्वामी स्वामी करून काय फायदा आहे. तर मी त्या लोकांकडे कधीच लक्ष दिलं नाही किंवा लोक मला निंदा करायचे, मी त्यांच्याकडे कधीच लक्ष द्यायचे नाही. कारण माझं फक्त एकच होतं की कोणी काही म्हणू द्या, पण माझा स्वामींवरती विश्वास आहे. कधी एक ना एक दिवस स्वामी माझ्या मदतीला नक्की धावून येणार. ताई सांगतात की माझ्या आयुष्यातली संकट कधीच संपली नाहीत आणि दुःखही कधीच संपली नाहीत, पण मी सुद्धा स्वामींच्या सेवेमध्ये कधीच खंडन पडू दिलं नाही, कधीच मागे हटली नाही. मी स्वामींना एकच प्रार्थना करायचे की स्वामी तुम्ही माझी कितीही परीक्षा बघा, पण मी मागे हटणार नाही, मी सेवा करतच राहणार. आणि ताई सांगतात त्याचाच आज मला स्वामींनी एवढा मोठा अनुभव दिला की माझं लग्न झालं आणि त्या ताईंना म्हणजे जो मुलगा आवडायचा तो मुलगा त्या मुलाला दुसरी मुलगी आवडत होती, म्हणजे दुसऱ्या मुलीवरती त्या मुलाचं प्रेम होतं. आणि अचानक काय झालं की त्या मुलीने त्या मुलाला म्हणजे ताईंना जो मुलगा आवडत होता त्या मुलाला धोका दिला आणि दुसरं म्हणजे जिच्यावरती त्या मुलाचं प्रेम होतं त्या मुलीने दुसरीकडे लग्न केलं. ह्या कारणामुळे ताईंना जो मुलगा आवडत होता तो इतकं डिप्रेशनमध्ये गेला की अक्षरशः त्यातून बाहेर निघणंच अवघड होऊन गेलं होतं. म्हणजे की त्यांना इतकं व्यसन लागलेलं होतं, इतकं व्यसन की नंतर ड्रिंक करणं, गांजा, बाहेरचं नाद, हे सगळे व्यसन त्या दादाला लागलेले होते. त्या ताई सांगतात की मला जो मुलगा आवडायचा त्यांना असे व्यसन लागलेली होती, पण ताईंनी असा विचार केला नाही की मला तो आवडतो आणि इतके एवढे व्यसन असून सुद्धा मी त्याच्यासोबत का लग्न करू. म्हणजे त्या ताई सांगतात की मी स्वतःच्या मनाला घट्ट केलं की मी ह्यांना बदलू शकते म्हणून. म्हणजे आज त्यांची जी अवस्था झाली आहे की हे त्यात इतके गुरफटून गेलेले होते, त्यांना एवढा त्रास होत होता आणि ते ज्या व्यसनामध्ये पूर्णपणे अडकलेले आहेत त्यातून मी त्यांना नक्की बाहेर काढू शकते आणि स्वामी आईच आपल्या संकटातून आपल्याला मार्ग दाखवतील. मग मी हा विचार केला की मी स्वामींपुढे दोन चिठ्ठ्या टाकल्या की एक, स्वामी तुम्ही मी त्या मुलासोबत लग्न करू की नको, होय की नाही, असं असे प्रश्न विचारले. तेव्हा त्याच्यावरती स्वामींचं उत्तर होय म्हणून आलं. मग मी कुणी काही बोललं तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते, कारण स्वामी आईने स्वतः मला कौल दिलेलं होतं की तू त्याच मुलासोबत लग्न कर म्हणून. त्या ताई सांगतात की माझ्या घरचे पूर्ण विरोधात होते, नातेवाईक सुद्धा पूर्ण विरोधात होते, शेजारी पाजारी सुद्धा बोलायचे की तू समोर आग दिसत असताना त्यात उडी मारतेयस, म्हणजे आपल्याला माहिती आहे की पुढे खड्डा आहे, त्यातून आपल्याला खूप झळ लागणार आहे, त्यातून खूप दुःख आपल्याला सोसावं लागणार आहे, तरी तू त्याच्यामध्ये उडी मारतेस. तू का स्वतःचं म्हणजे हाल करून घेतेयस, का स्वतःचे नसीब खराब करून घेतेयस. पण तिने कधीच कोणाचं काही ऐकलं नाही, कारण स्वामी आईने स्वतः कौल दिलेला होता की तू त्याच मुलासोबत लग्न कर म्हणून. त्याच निर्णयावर त्या ठामपणे निर्णय घेऊन त्या ताईंनी लग्न केलं आणि लग्न होऊन 1 ते 2 महिने झाले. त्याच्यानंतर त्यांच्या मिस्टरांनी म्हणजे इतकं व्यसनाचं परत जास्त सुरू केलं की अक्षरशः त्या ताईंना म्हणजे त्या ताई खूप सहन करत होत्या. त्या ताई सांगतात की जेव्हा म्हणजे त्या ताई स्वामींसमोर फक्त एकच प्रार्थना करायच्या की ह्यांचं व्यसन कधी संपणार आणि हे पहिले म्हणजे व्यवस्थित कधी होणार. त्या ताईंना एक बायको म्हणून ते कधीच त्यांचे मिस्टर त्यांच्याकडे बघत नव्हते, म्हणजे त्यांना बायकोचं प्रेम तर कधी मिळालंच नाही. पण जेव्हा त्या स्वामींपुढे जायच्या तेव्हा फक्त एकच प्रार्थना करायच्या की मी जे करते ते बरोबर करते ना स्वामी, आणि हे फक्त माझ्याकडून आहे, मी त्यांच्यासाठी काही करू शकते, फक्त त्यांचं जे काही वाईट सवयी आहेत त्या पूर्णपणे निघून जाऊ द्या. आणि म्हणजे त्यांनी स्वामींसमोर संकल्प केला
1001 स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचा, सारामृत पारायणाचा संकल्प केला. त्याचबरोबर तारक मंत्राचं अनुष्ठान केलं. त्याचबरोबर नामस्मरणाचाही त्यांनी संकल्प केला. म्हणजे 108 वेळा तारक मंत्राचं अनुष्ठान केलं. नामस्मरण, स्वामींचं नामस्मरण जपमाळ करण्याचा संकल्प केला. म्हणजे अशा विविध प्रकारच्या सेवा त्या ताई कंटिन्यू करत गेल्या. इतक्या सेवा करत होत्या की अक्षरशः त्यांच्या सासूबाई सुद्धा त्यांना म्हणायच्या की तू म्हणजे त्या ताई जेव्हा तारक मंत्राचं अनुष्ठान करून तारक मंत्राचं तीर्थ बनवायच्या तेव्हा त्या त्यांच्या मिस्टरांना द्यायच्या, आणि जेव्हा ते कधी घेत नसायचे तेव्हा त्यांच्या सासूबाईंना द्यायला सांगायच्या. सासूबाईंनी सुद्धा खूप मदत केली. त्यांना दिसत होतं की आपली सूनबाई आपल्या मुलासाठी किती करतीये, खूप कष्ट करते, खूप मेहनत घेते म्हणून. त्यांच्या सासूबाई खूप सपोर्टिव्ह होते. तर त्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे मी इतकी मेहनत घेतलेली होती की अक्षरशः असं करता करता तारक मंत्राचं अनुष्ठानाचे 108 दिवस झाले, उलटूनही गेले, तरी सुद्धा मला काहीच अनुभव आला नाही आणि त्यांच्यामध्ये काहीच बदल दिसत नव्हता. त्याच्यानंतर 1 ते 2 108 दिवसाच्या नंतर 1 ते 2 आठवड्याने त्यांच्यामध्ये खूप म्हणजे असं त्यांना ड्रिंक करायला गेलं की खूप म्हणजे अशी उलट्या आल्यासारखं व्हायचं, पूर्णपणे त्रास व्हायचा. त्या ताईंना माहिती होतं की ही सगळी जी काही आहे ती स्वामींची लीला चालू आहे. म्हणजे जिथे आपली सहनशक्ती संपते तिथून स्वामींची लीला सुरू होते हे ताईंना माहिती होतं. त्यामुळे त्यांचं मन थोडंही असं अस्थिर झालं नाही. त्या पूर्ण स्टेबल होत्या. त्या सांगत होत्या की माझा स्वामींवरती विश्वास होता, जे काही चाललेलं आहे ते सगळं स्वामींच्या इच्छेनुसारच चाललेलं आहे, ह्याच्यावरतीच मी फक्त विश्वास ठेवायचे. मी कधीच स्वामींना दोषी ठरवलं नाही की स्वामी तुम्ही माझ्या आयुष्यात एवढं दुःख का दिले, मला असं का मुलगा दिला आणि हे असं का आहे म्हणून. काहीच नाही. मी फक्त स्वामींना म्हणायचे की जे आहे ते तुमच्या इच्छेनुसार आहे आणि माझ्यासाठी जे चांगलं आहे तेच तुम्ही करणार आहात, एवढा मनामध्ये विश्वास ठेवून मी सेवा करायचे. अगदी तारक मंत्राचं अनुष्ठानही झालं. त्याच्यानंतर असं त्रास व्हायला लागला, म्हणजे त्यांच्या मिस्टरांना त्रास व्हायला लागला. त्यांच्यामध्ये हळूहळू थोडा बदल दिसायला लागला. आणि त्याचबरोबर त्या ताईंचे स्वामी चरित्र सारामृतचे पारायणही चालू होते. त्या ताई सांगतात की मी रात्रंदिवस दिवसातून जवळजवळ 2 ते 3 पारायणं करायचे. असं करता करता आमच्या सेवेला म्हणजे मी सेवा करण्यातल्या जवळजवळ 4 वर्ष गेली. 4 ते 5 वर्षाचा कालावधी गेला. आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांमध्ये म्हणजे इतकं त्यांना माझ्यातून इतकं म्हणजे हे वाटायला लागलं की ही माझ्यासाठी खूप करतीये, किती तिने काय काय केलेलं आहे. म्हणजे एक बायको जशी आपल्या नवऱ्यासाठी सगळं काही करू शकते तसं त्या ताई जिथले तिथे सगळं व्यवस्थित करायच्या. आणि हे त्यांच्या नवऱ्याला जेव्हा रिअलाईज झालं की आपली बायको आपल्यासाठी खूप काही करते आहे, आपण बदलावं याच्यासाठी ती पूर्णपणे सेवा करते आहे, तेव्हा त्यांच्या मिस्टरांनी त्यांना खूप जीव लावायला सुरुवात केली. खूप जीव लावला, पूर्णपणे बायकोचं प्रेम दिलं आणि म्हणजे पूर्ण त्यांचा संसार सुरळीत चालू झाला. म्हणजे खूप वर्षानंतर का होईना पण त्यांना ह्या गोष्टीची प्रचिती आली. मग त्यांचे मिस्टर एक दिवस त्यांना म्हटले की आपण स्वामींच्या मठात जाऊया. त्या ताईंना खूप आनंद झाला. जेव्हा त्यांच्या मिस्टरांच्या तोंडून हे शब्द ऐकले तेव्हा ताईंना इतका आनंद झाला की त्यांनी मनोमन स्वामींना प्रार्थना केली आणि खरंच स्वामींचे आभार मानले. ते दोघं स्वामींच्या मठात गेले, स्वामींची आरती केली आणि त्या स्वामींच्या समोर बसून इतक्या रडल्या की अक्षरशः त्यांचे आनंद अश्रू होते. त्यांनी सांगितलं की आजपर्यंत मी तुम्हाला जे मागत होते त्या सेवेचं फळ तुम्ही मला 4 वर्षानंतर का होईना पण दिलं. आज तुमच्या समोर माझे मिस्टर आहेत आणि ते काल कसे होते आणि आज कसे आहेत हे तुम्हीच बघता आहात. हे सगळं जे काही चाललं आहे ना स्वामी ते तुमच्या इच्छेनुसार चाललेलं आहे आणि जे काही होतंय ना ते तुम्हीच सगळं करता आहात. त्यामुळे मला कशाची चिंता नाही, काळजी नाही. इथून पुढे माझ्या आयुष्यामध्ये जे काही संकट येतील, जे काही दुःख येतील ते फक्त आणि फक्त म्हणजे चांगलं होऊ द्या, वाईट होऊ द्या. ते वाईट झालं तर माझ्या प्रारब्धानुसार म्हणेल मी आणि चांगलं झालं तर तुमच्या इच्छेनुसार म्हणेल. खरंच माझा विश्वास स्वामींवरचा कधीच कमी झाला नाही, कधीच डगमगला नाही. म्हणून आज मला माझ्या ह्या सेवेचं फळ स्वामी तुम्ही मला दिलेलं आहे. तर म्हणजे अशा पद्धतीने त्यांना हा तर पहिला अनुभव आलाच. त्याच्यानंतर काही दिवसांमध्ये त्यांना प्रेग्नन्सी राहिली. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहिल्याच्या नंतर 3 ते 4 महिन्यामध्येच त्या जेव्हा सोनोग्राफी करायला गेल्या तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या बाळाचे ठोके दिसत नाहीत, खूप कमी आहेत, मेंदूची वाढही खूप कमी आहे म्हणून. त्यातही सांगतात की
मी काही म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं की मेंदूची वाढ नाही आहे, बाळ म्हणजे व्यवस्थित नाही आहे म्हणून, तर तुम्हाला ॲबॉर्ट करावे लागेल. त्या ताई म्हटल्या की कसलंही असू द्या, मला माझं बाळका ॲबॉर्ट करायचं नाही आहे. म्हणजे जो स्वामींनी मला जीव दिलेला आहे त्याचं मी ॲबॉर्शन करू नाही, कसंही असू द्या, पण मला माझं बाळ ठेवायचं आहे म्हणून. त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही पुढे जाऊन जर काही म्हणजे बाळ अपंगत झालं, काही झालं तर तुम्ही जबाबदार असाल. त्या ताईंनी सांगितलं की हो, काही होऊ द्या, माझा स्वामींवरती विश्वास आहे, काही जे काही होईल ते स्वामी बघून घेतील, असं म्हणून त्यांनी ते ॲबॉर्शन टाळलं. मग त्याच्यानंतर त्या स्वतः पोटावरती हात ठेवून तारक मंत्र म्हणायच्या, रामरक्षा स्तोत्र म्हणायच्या, म्हणजे अशा विविध प्रकारचे त्या मंत्र म्हणायच्या आणि स्वामींची सेवा करायच्या. त्यांच्या सासूबाईंना खूप कौतुक वाटायचं की ती स्वतः प्रेग्नंट असून सुद्धा एवढ्या सेवा करते आणि तिची हालत बघून सुद्धा म्हणजे ती सगळी स्वतःच्या तब्येतीला सांभाळून, घर सांभाळून एवढ्या सेवा करते. त्याच्यानंतर 6व्यातली सोनोग्राफी करायला गेले. त्या ताई 6व्यातली सोनोग्राफी करायला गेल्या तेव्हा त्यांच्या डॉक्टरने सांगितलं की मी तुम्हाला परत सांगतो की हे बाळ ठेवू नका, पुढे जाऊन आजही त्याच्या मेंदूची वाढ नाही आहे, फुफ्फुसाचे ठोके नाही आहेत, पुढे जाऊन हे बाळ व्यवस्थित होतं आहे की नाही मी गॅरंटी देऊ शकत नाही. त्या डॉक्टरांच्या बोलण्याकडे ह्याही वेळेस त्या ताईंनी दुर्लक्ष केलं आणि त्यांना सांगितलं की काही होणार नाही, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत, आणि त्या रिटर्न गेल्या. परत 8व्या महिन्यात त्यांचं अचानक दुखायला लागलं, इतकं दुखायला लागलं की त्यांना ॲडमिट व्हावं लागलं. त्या जेव्हा दवाखान्यामध्ये गेल्या तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की पाणी खूप कमी आहे, तुम्हाला आत्ताची आत्ता सिझर करावं लागेल म्हणून. त्या ताई सांगतात की आम्ही लगेच ॲडमिट झालो, सिझर झालं आणि सिझर झाल्याच्या नंतर त्या ताईंना म्हणजे बाळाचा जेव्हा आवाज ऐकू आला तेव्हा त्या ताई म्हटल्या की म्हणजे त्यांनी विचारलं, त्यांच्या शेजारीची आई म्हणजे त्यांचे नातेवाईक होते, त्यांना विचारलं, डॉक्टरांना विचारलं की काय झालं आहे म्हणून. त्यांनी सांगितलं मुलगा आहे. आणि कसं आहे विचारल्याबरोबर डॉक्टरांनी सांगितलं की चांगलं आहे, जसं आपला नॉर्मल बेबी असतो, फक्त लवकर झाल्यामुळे त्याला कावीळ झाली आहे म्हणून. त्या ताई सांगतात की त्या ताईंना खूप बरं वाटलं. 5 ते 6 दिवस कावीळ असल्यामुळे त्या बाळाला NICU मध्ये ठेवण्यात आलं आणि त्याच्यानंतर NICU मधून त्याचे NICU मध्ये ठेवलं. बाळ बरंही झालं. तोपर्यंत ताईंची तब्येतही व्यवस्थित झाली आणि दोघंही सुखरूप घरी आले. म्हणजे बघा तुम्ही हा विचार करा. ताई सांगतात की स्वामींनी मला खूप मोठ्या मोठ्या संकटातून वाचवलेलं आहे. म्हणजे जे म्हणत होते ना की जे डॉक्टर बोलत होते की तुमचं बाळ असं आहे, बाळाची वाढ नाही आहे, तर तुमचं बाळ असं नॉर्मल बाळासारखं कसं काय झालं, हे खरंच आश्चर्यकारक गोष्ट आहे, चमत्कारच म्हणावा लागेल. त्या ताई सांगतात, त्या ताईने डॉक्टरांना सांगितलं की ही खरंच स्वामींची कृपा आहे, मी आजपर्यंत स्वामींची सेवा केली म्हणून मला याचं फळ मिळालेलं आहे आणि ही खरोखरच स्वामींची कृपा आहे म्हणून. त्या ताई सांगतात जेव्हा मी स्वामींची सेवा करायचे तेव्हा म्हणजे मी स्वामींवरती विश्वास ठेवला होता. मी ना तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला की बाळ असं आहे आणि तसं आहे म्हणून. मी स्वामींवरती सगळं सोडून दिलं होतं की आता तुम्हीच बघून घ्या काय करायचं ते, आणि त्याचंच हे आज आम्हाला मिळालेलं फळ आहे. त्या ताई सांगतात जेव्हा हे ऐकलं डॉक्टरांनी तेव्हा डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले आणि खरंच ते सुद्धा स्वामींना नतमस्तक झाले की खरंच स्वामींची लीला अगाध आहे. बघा ह्या ताईंचा अनुभव ऐकून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहिलं नसेल, कारण ताईंचे अनुभवच इतके अद्भुत होते की खरंच कधीच म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख येतात, संकट येतात, पण आपला विश्वास जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो आणि आपल्याला अनुभव येत नाही तेव्हा लगेच आपला विश्वास डगमगतो, श्रद्धा डगमगते की मी एवढी सेवा करते तरी स्वामी मला अनुभव देत नाहीत. असं का वाटतं? तुम्ही असं कधीच वाटून देऊ नका आणि स्वामींना कधी दोषी ठरू नका. तुमचा विश्वास जर अतूट असेल ना की कोणतीही परिस्थिती येऊ द्या, स्वामी माझ्यासोबत आहेत, हा विश्वास जर तुमच्यासोबत असेल तर तुम्ही त्या संकटावर एकदम व्यवस्थितरित्या मात करू शकता आणि त्या संकटाला सामोरं जाऊन तुम्ही त्यातून काही ना काहीतरी मार्ग काढू शकता. आणि स्वामी तुमची साथ देतात म्हणजे देतातच, कारण स्वामी साक्षात तुमच्या सोबत असल्यावर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती नसते. फक्त तुमची श्रद्धा, स्वामी तुमची परीक्षा बघत असतात की आपला भक्त आपल्यावर किती विश्वास ठेवतो, किती श्रद्धा ठेवतो.
स्वामी शेवटच्या क्षणी का होईना पण आपल्यावरती कृपा करतात, आपल्याला अनुभव देतात, चमत्कार करतात. बघा, ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.